हे बघ मला दम काय म्हणतो हो कोर्टालाच काम आहे माझं तिकडे चालू म्हटलं जाता आता बापूला भेटून जाऊ कारण आज एक महिन्याची मुदत असते ना बापूला दिलेली बापू नाही का घरात नाही बापू जरा बाहेर गेले येतील इतक्या माझा निरोप मोड आहे का त्यांनी हो जेवलाय तुम्ही आलात तर संध्याकाळी 5,000 रुपयांची व्यवस्था करतो असे सांगून गेले 5,000 रुपये उरलेले 10,000 रुपये उरलेल्या 10,000 रुपये 2 महिन्यात देतो असं सांगितलं नाही तसं जमणार नाही मला मी जर आता ते 5,000 रुपये घेतले तर खर्च होतील माझ्याकडे माझे सर्व पैसे मला एकाच रकमेने मिळाले पाहिजे कारण या महिन्यात मला त्या रावणाची जमीन खरेदी करायची त्यासाठी मला पैशाची गरज आहे मी काय म्हणतो बाकी आपण असं केलं तर नाही करता कसं तसंही कर पण माझ्या सर्व रकमेची व्यवस्था मला एकाच झाली बोल काय म्हणलं हे बघा आज संध्याकाळी 5,000 रुपये आणि उरलेल्या 10,000 रुपयाची आम्ही काहीतरी फी घेतो मला नोकरीही लागते म्हणजे मास्टरची सुद्धा तुम्हाला कसे भेटणार आहे आणि त्याला किती वर्ष लागतील क्रॉस करून आणि या शाळा मास्तरांवर मला मुळीच विश्वास नाही बघ हो पण मी काय म्हणतो काय केलंय शाळा मास्तरांनी काही केलं नाही मग पण या गावातील एक मास्तर आहे गाव शिकवत होतो त्याचं नाव नाही सांगणार तुला त्याला त्याचा महिन्याचा पगार जाऊनच पडत नाही अरे महिना झाला की दारूची बिले वागवण्यावर त्याचा पैसा खर्च होतो आणि त्याची बायका बोलत त्याच्या नावाने शंक करत असतात शंक हो पाटील मी काय म्हणतो हो सगळेच मास्तर तसे नसतात तसं मी कुठे म्हटलं त्याच्यासारखी तुझ्यासारखे प्रामाणिक मास्तर असू शकतात हे मला माहित आहे रागवून कसं एक घर आणि ती जमीन बापूच्या नावावर तेव्हा तुझी हमी मी घेऊ शकत नाही आजच माझ्या सर्व पैशांची जर व्यवस्था झाली नाही जर सर्व पैशांची व्यवस्था झाली तरच मी गप्प बसेल त्यापेक्षा मी पुढे जातोच आहे खड्ड्याचा अर्थ मी कोर्टात सादरच करतो पाटील मी निदान माणुसकी म्हणून तरी थोडे दिवस थांबा ना पाटील तुमचे सगळे पैसे मी व्याजासहित परत करतो 2 वर्ष थांबलो मी ते काय मला माणुसकी नाही म्हणून अरे काम समजावं त्याच्या वर करण्याची समाजाची भीक आहे हा इतक्या वर्षाचा अनुभव आहे मला हे बघ माझ्या जागी दुसऱ्या पुढे असताना तर मुदत समजावर कोर्टाची गप्ती आणून घर आणि ती जमीन ताब्यात घेतली म्हणते ना मला तुमचं म्हणणं पटते पण सध्या आमची परिस्थिती फारच बिकट आहे किती मूर्खासारखं बोलतो अरे तुमची परिस्थिती सुधारायला किती वर्ष लागतील तोपर्यंत मी माझ्या पैशाने थांबावं असं म्हणायचं तुला तसं नाही पाटील पण मग कसं बोल मग कसं हे बघ आता त्यावर तेव्हा एक खोटं तुला पटतो का पटला तर तुझं बलवान कर सांगायला पाहिजे अरे एक वेळ तुला पटतो पण बापूला पटतो नाही पण त्यावर बापू विचार करतील असं मला वाटत नाही मी काय म्हणतो बाकी मी बापूंचं मन वळवण्याचा मी प्रयत्न करतो मी त्या रावणाची जमीन खरेदी करणार तेव्हा 15,000 गहाण केलेलं गहाण ही जमीन माझ्या नावावर सोडते अरे मी कोर्टात गेल्यावर कोर्ट माझ्या रकमेसाठी हे घर आणि ती जमीन माझ्या नावावर करणारच हे ठरलंच आहे तेव्हा निदान ही निवाडीची जागा तरी शिल्लक राहतो अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे पण बापूला हे कधीच पाठणार नाही पाहिजे हा स्वाभिमानी आहे अरे एक नया पैसा नसणाऱ्या फुकटच्या स्वाभिमानाला विचारतो या जगात सर्वश्रेष्ठ आहे फक्त पैसा ही दुनिया चालते फक्त पैशाच्या कालावर चालते त्याच्या आधी काहीच असतं ना त्याची सतत उपेक्षा होते समाजात मला निघतो मी पण बापूला माझा एक निरोप सांग मी कोर्टात गेलो म्हणून सांग
वेळ कुठे? भाई आज आमची स्वारी चालले शहरात बहुत मजा करायला. वा. म्हणजे काय म्हणतोय ते मला समजलं नाही. तुम्हाला नाही समजायचं ते. त्याचं काय भाई आज मी बरेच दिवस फार्मात आलो. आता फार्माचा मित्रांनो आज सर्व मित्रांना मी पार्टी देणार आहे. अरे पण मला सांग एवढा कसला आनंद झालाय तुला? खरं म्हणजे भाई असल्या गोष्टी सांगायला तुम्हाला म्हणजे ना जरा कसं तरी वाटतं. हो किती झालं ना तरी तुम्ही मास्तर आहात ना. अरे मास्तर असलो तरी शाळेत हा? तिथे फक्त तू आमचा गावात एक चांगला मित्र आहे. तेव्हा परके मनाची भावना मला ठेवू नको. भाई किती दिवस मी एका आकड्यावर नेहमी 5 रुपये खेळायचो. पण आज न निघता त्यावर 10 रुपये खेळलं आणि नेमका तोच आकडा आला. म्हणजे मटकाचा आकडा म्हणतोय तर तू हा? मला एक सांग रे, या एका महिन्यात तू या मटक्यावर किती रुपये घालवलेस? बरोबर 2 वर्ष घेऊन आणि 800 रुपये मिळाले मला. अरे या 2 वर्षात तुला हे कमवलेले 800 रुपये दिसत आहेत. पण तुला सांगतो या 2 वर्षात 2400 रुपये तू घालवलेस या मटक्यावर. समजलं ना? आणि हे बघ हेच जर पैसे तू बँकेत ठेवले असतेस ना तर तुला 1600 रुपये मिळाले असते. रंगा सांगतो म्हणून रागावू नकोस. हे रेस मटका जुगार ही आपल्यासारख्या सामान्य माणसांना परवडणारी व्यसनं नव्हे. भाई इतके लोक खेळतात नाही. खेळतात तर आपल्या साधारी हा संसाराला ठेवतात. यात खरा फायदा असतो ना तो मटका एजंटांचा आणि त्यांना पोलिसांचं संरक्षण. साफ चूक आहे भाई. अरे पोलिसांचा एक का हप्ता चुकला ना तर दुसऱ्या दिवशी मटका अड्ड्यावर धाड पडली म्हणून समजायची. अरे भाई मी सांगतो अरे सरकारने मटका घेण्यासाठी ना बुकीनं लायसन्स दिले असते ना तर कधीच पोलिसांचा खरे पण तसं केलं असतं तर या मटक्याचा प्रसार आहे ना ह्या कोरोना सारखा जास्त फैलावला असता आणि त्या कित्येक कुटुंबांचे संसार उधळले असते. सध्या काय मटका कमी चालतंय का. तो उद्याला पाव किलो तांदूळ हवे त्याची जाणीव असणारा सुद्धा ना तो 1 रुपया मटक्यावर लावतो. कारण का 80 रुपये मिळतील या आशेने. अरे तुला हे 1 रुपया गेलेले आठवतोय तुला. अरे पण तो रुपया गेल्यावर तो सकाळी उठल्यावर कपाळाला हात लावून बसतो त्याचं काय? अरे पण तो खेळायचं सांगतो का त्याने? हे बघ तुला सांगतो जोपर्यंत हा मटका बंद होत नाही ना तोपर्यंत हे चक्र असंच चालू राहणार आणि त्यात कित्येक जण भरडली जातील. हो भाई एकेकाळी व इंदिरा गांधी सुद्धा ना हा मटका पीठ बंद होण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करून पाहिला. पण तिथे त्यांचं काही चाललं नाही. तिथे आम्हा सामान्य माणसाचं काय गाव म्हणतात. मला फोन करा म्हणून दिलं का? अरे किती विचारो तुमचा बाप फोन करा, तुमचा भाऊ फोन करा, तुमचा आजोबा फोन करा. बाबा भटजी बुवा तो असं एकाची भडकन झालं तरी काय. अरे ती नाक्यावरची कवा कोण आहे? मला या टाकायची ठीक आहे. अरे हसतो काय रे त्या तू सुद्धा त्यात पोरं जर टिंगल करतात तर आपण गप्प राहायचं. पोरं टिंगल करणार नाही तर कोण करणार? आणि पण त्या घाबरून बसायला आम्ही काय त्यांच्या बाबाचं कर्ज काढलं होय. आणि मला एकदा फटको कसा मोठ बाबा तुमच्या या तब्येतची शायरी गेली ती घालून द्या लवकर. बरं तुम्ही बोलत बसा मी जरा बापूंना बघून येतो. तू कशावर येईल त्याला रंगा मागच्या वेळेला माझ्याकडून 5 रुपये उकळायचे मुकाट्याने परत कर. त्याचं काय झालं हो त्या दिवशी तुमचा तो आपला नाव उलटा आला
काय तर 400 रुपये मिळाले असते. आणि तू 4000 नाही का? अगदी बरोबर. पण त्यावेळी ना आता स्वप्नातल्या लंगड्यानेच घात केला माझा. काय रे तू सांगत होतास ना लग्नाने स्वप्नात लाच मारली म्हणून मग तो आकडा उलटा कसा आला? हो ते स्वप्न बरोबर होतं, पण आमच्या दैवानच पलटी खाल्ली. त्याचं काय करणार? अरे मी म्हणतो जीव तेव्हा जीव. अरे अशी जर आकड्याची स्वप्ने खरी ठरली असती तर सगळे लोक लक्षातच झाले असते. हो ते जाऊ द्या पडते बुवा. तुमच्याकडे 100 रुपयाची चिल्लर आहे का? कशाला? पट्टा खेळायला? नाही हो. तुम्हाला 10 रुपये बक्षीस देईल नंतर. हा तू आणि मग 10 रुपये बक्षीस दिला? आश्चर्य काय हो. त्याचं काय भटजी बुवा? हो आज मी 10 रुपयाचा आकडा घेतलाय 800 रुपये. म्हणून आज मी शहरात जाऊन माझ्या सर्व मित्रांना पार्टी देणार आहे. आणि त्या पार्टीत ना ड्रिंक वगैरे असतं ना, म्हणून तुम्ही तिथे येऊ शकणार नाही. त्यासाठी 10 रुपये देईन म्हणतोय चहा पाण्याला. मस्त तो तुझे ते 10 रुपये त्यांच्या रॅलीच्या उद्या सगळ्यांना सांगत सुटली हा भटजी बा मटका खेळतो म्हणून. छे भटजी बुवा, हो तुम्ही अगदी मला ना नाराज करताय. आणि असं कोणी कोणाला सांगितलं असेल ना तर यापुढे मला कधीच मटका लागणार नाही. काय रे रंगा आल्यापासून आपल्या ते मटक्या देत तुला. हा काहीतरी जरा सांगणार का? हो माझ्यासारखा मटका वाचून अजून दुसरं काय सांगणार? हो मटका म्हणजे माझं जीवन आहे जीवन. अरे शिंदळीच्या चांगला धड दाखत दिसतो काहीतरी काम धरला बघ. हो मटका सुद्धा हे एक कामधंदाच आहे भटजी बुवा. हो गेल्या 2-3 वर्षात ना पुष्कळ कामधंदा पाहण्याचा प्रयत्न केला पण कुठेच काही सापडलं नाही. मग तिथपर सुद्धा आकडा खेळण्याचा सुरू केला. हो तिथपासून सुद्धा आम्ही खूप सुखी आहे खूप सुखी आहे. हो सुरुवातीला ओपन टू क्लोज खेळायचो पण त्यात ना पैसे कमी मिळू लागले म्हणून आता डबल फिगर खेळतोय. हो आठवड्यातून 400-500 रुपये मिळतात मला. चिंच्या तुझ्याशी काय बोलून फायदा नाही हो. अरे रंगा आजच्या पेपर मध्ये बातमी वाचलीस काय? मी पेपर वगैरे बातम्या वाचत नाही. अरे शिवराजच्या आड्यावर काल खून झाला म्हणे. काय बोलताय का? अरे बाप रे. हो काय रे रंगा काय सांगतोस तू बंटी बोल ना. काय नाही मग त्यांना विचारत होतो सर्वात अगरबत्ती कोणती चांगली तर ते बोलतात 3-in-1 नाही का भटजी बुवा? हो त्याला सुहास सुद्धा ती सुरेख आहे हो. आणि मार्केटला खप सुद्धा म्हणजे उत्तम आहे. हे बघ उमाताई बघ भटजी बुवा कोणाकडे पूजेला गेले ना तर तिथे ते 3-in-1 आणायला सांगतात. बरं निघतो मी. हो पेपरमध्ये बातमी. हो वाचली मी. त्यामुळे आता तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते. तो माझ्याकडे बोट दाखवून म्हणतो ही एका खुन्याची बहीण आहे म्हणून. अगं पण हे ते शिवराजना कळले पाहिजे ना. आता येतात आता नुसते पोलीस इथे येणार आणि जुडगूच घालतात. कधी तर असं वाटतं हे सगळं सोडून जीव द्यावा. अगं तू असे केले म्हणून काय होणार आहे? उमा, मला असे वाटते तुझी आणि त्याची कधी भेट झाली तर त्या समृद्धीच्या गोष्टी सांग होत्या आणि ताळ्यावर आणू. बरं येतो मी. तुझं चेहरा एवढं पडलं. विचारायला आता तुला समजतं. मला सवड खूप होती पण इतके दिवस मला इथे यायला भीती वाटायची ना त्या शिवराजची. त्यावेळी बघितलंस ना त्याने मला कशी धमकी दिली होती ती. शिवराजला घाबरून माझं काय करायचं ठरवलं? मला वाटतं ते सर्वस्वी तुझ्या हातात आहे. कारण तुझ्या भल्या भुल्याची तुझ्या कुटुंबातील माणसांना काळजी असली पाहिजे. आता माझ्यामुळे उगाच तुझी बदनामी व्हायला नको. माझं काय कर मी पुरुष आहे.
तुझ्या घरच्या माणसाने जर विरोध केला तर मी काहीच करू शकणार नाही. आणि त्यांना जर न जुमानता मी तुझ्याशी लग्न केलं तर तो तुझा शिवराज मला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. हे बघ बाळ, टाळी एका हाताने वाजत नाही. अगं मी सुद्धा तेच म्हणतो. आपलं एकमेकांवर प्रेम आहे हे साऱ्या गावाला माहिती. आणि मी जर तुझ्याशी लग्न नाही केलं तर तुझं पुढे काय? जर माझ्याशी लग्न नाही केलं तर मला आत्महत्या केल्याखेरीज दुसरा पर्याय उरणार नाही. आणि सध्या माझ्यावरती केवढं आफत आली याचा तुला अंदाजा पण नाही. तुझ्यावर असून मी वाईट प्रसंग कधीच येऊ देणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे रे. पण कोण जाणे शिवराजमुळे तू बदललास तर? म्हणजे इतके दिवस माझ्या सहवासात राहून माझी हीच पारख केलीस तू. माझ्या हृदयात तुझ्याशिवाय इतर कुणाचीच प्रतिमा नाही. बरं ते जाऊ. मला तुला एक गीत सांगायचं. हो, एक सांगायचं पण ते इथे नाही. मग कुठे? आपल्या सगळेस्थळी? अगं इथे सांगितलं म्हणून काय बिघडणार आहे का? बिघडणार असं काही नाही, पण त्याचं महत्व कमी होईल. शिवाय यावर आम्हा दोघांचं भवितव्य अवलंबून आहे. हल्ली तुला भवितव्याची जास्तच वेध लागली. जर स्त्रीच्या जन्माला आला असतास ना तर तुला कळलं असतं. पण तुला तेवढं जाणून घ्यायला वेळ कुठे आहे? तुझे आता कोणत्या शब्दाने समजूत काढतो ते तरी मला सांग ना. कुठल्या सुटल्या शब्दांचे आघात करतेस तू माझ्यावर? वथा वेगाने दडपणारा माणूस दुसऱ्याला काय दुःख देणार? सध्या मी ज्या दिव्यातून जाते ते माझं अग्नी दिव्य न ठरू म्हणजे झालं. नाही तर सीतामाईचा भूमिकेत जीवन माझ्या वाट्यात येणार आहे. त्या सीतामाईने जर का त्यावेळी प्रभू रामचंद्रांवर अढळ श्रद्धा ठेवली असती ना तर तिच्या वाटेला हे भूमिका जीवन कधीच आलं नसतं. तुम्हा स्त्रियांचं चुकतं ना ते इथे. श्रद्धा असते की नाही हे आमचं आम्हालाच माहीत असतं. तुम्हा पुरुषांचं मला असतं रे. कुठलीही गोष्ट तुम्ही सहज असण्यावर नेता. पण त्यामुळे होणाऱ्या वेदनांचे कड किती असह्य असतात ना याची मात्र तुम्हाला पूर्ती जाणीव नसते. काय करू मी इथे आल्यापासून सारखी मला फैलावर घेते. थोडा बदल म्हणून दोन गोष्टी प्रेमाच्या तरी बोल. तुला प्रेमाशिवाय दुसरं काही सुचतं का रे? सांग ना. आल्या दिवशीपासून नुसतं प्रेमाचं पालुपट ठरलेलं आहे. अगं त्यात माझा काय दोष? मग कुणाचा? तुझा. माझा? मी काय केलंय? ते मला विचारण्यापेक्षा स्वतःलाच विचारून बघ म्हणजे त्याचं उत्तर तुला मिळेल. हे बघ माझं डोकं नाही चालत आहे. नाहीच चालणार कारण तुझ्या डोक्यामध्ये कुजलेले बटाटे म्हटले बटाटे. सांगणार अशी राखू नकोस ना. ती एवढं राखवतीस कशाला ग माझ्या? मग काय करू? प्रेमाने बोललो तर तू फक्त सिरियसलीच घेते. अगं मी त्या अर्थाने नाही बोललो. मग अगं तू समोर असलीस ना की माझा माझ्या मनावर ताबाच राहतो. हो, म्हणूनच तर गेल्या महिन्यात आठवतंय ना? ती मागची गोष्ट परत काढू नकोस ना. माणसाने भूतकाळ विसरून येणाऱ्या वर्तमान काळाचं हसत मुखाने स्वागत केलं पाहिजे. त्यामुळे जीवन अगदी सुखी होतं. पण तीच कधी कधी दुःखाची नांदी ठरू शकते. बघ आलीच परत मूळ पदावर. हे बघ बाजू मला तर धीर जमत नाही. तू एकदा बापूंना भेट आणि मला लग्नाची मागणी कर. पण इतकी घाई कशाला? ना सवडीनं विचारूया आता. लग्न असं घाईत करायचं नसतं. त्यामुळे गडबड होते. सरळ सरळ सांग ना आता मी तुला आवडत नाही म्हणून. उमा तू हे वेळेसारखं काय बोलते? खरं तेच बोलते. आज जवळजवळ 2 वर्ष मी लग्नासाठी तुझ्या मागे मागे फिरते. पण तुला मात्र तसं काहीच नाहीये. एकदा तरी माझ्या मनाची व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केलास? तुझी जर तशी इच्छा असेल ना तर आजच या क्षणाला विचारतो मी बापूंना. मला काय विचारणार पाहतो? ते मला असं विचारायचं होतं की मला माहिती आहे तू मला काय विचारणार. पण पाहतो तुझं हे स्वप्न या जन्मी तुझं होईल असं मला नाही वाटत. बापू हे बघ गरिबानी अशी हवेत बदले बाजू नये. नाहीतर ते बदले हवेतच फिरू शकतात. अरे पण पाठीमागे आमचं एकमेकांवर प्रेम आहे. असे नाही कदाचित. प्रेम करणं फार सोपं असतं पण ते निभावून देणं फार कठीण असतं. अरे तुम्ही ही आजची तरुण पिढी प्रेमाच्या नावाखाली
मोठ्या मोहाला बळी पडून स्वतःचा सर्वनाश करून घेतला. हे बघ, प्रेम हे यज्ञ. आणि त्यात नाक आवडून जाते ना, जास्त तू शांत आणि यापुढे माझ्या मुलाला विसरू. या गावात माझी होणारी वेळ आहे ना, जरा वाच. बापूचा निर्णय नका घेऊ. एकदा तरी माझा विचार करा ना. पूर्वी विचार केला नव्हता, पण आता केला. तो धने त्या बहादूरचा होता. आमच्या मागे हात ठेवून लागला आहे आणि तो तुझ्या लग्नाला संमती देईल असं वाटतं. अहो पण बापू धनेश दादाची संमती मिळवण्याचा मी प्रयत्न करतो. प्रयत्न करणार आहेस, पण ठामपणे सांगू शकत नाहीये. आणि समज उद्या जर का त्याने तुला संमती दिली आणि लग्नात अमुक तमुक हुंडा पाहिजे असं जर आम्हाला सांगितलं तर आम्ही सांगायचं आहोत. आणि उद्या जर का मी तुला हुंडा दिला नाही तर मग माझ्या ह्या मुलीचं आणि तिची काय अवस्था होऊन नाही माहिती. म्हणून म्हणतो शहाणा होता. परत अशी पुन्हा अरे बाबा, दुर्दैवानं आमच्या चारी बाजूनं इच्छा एक आघात करून निघाला, दुसरा निघाला की तिसरा संकटची मालिका. तुमच्या दुःखाची मला पूर्ण कल्पना आहे. पण बापूजीने हा उमाबाईच्या बाबतीत जो निर्णय घेतला चुकीचा आहे असं मला वाटतं. तुम्हाला कधी गोष्ट बापू ही गोष्ट मला आधीपासूनच ठाऊक होती. पण तुम्हाला त्यापासून यातना होती म्हणून बापू तुमच्याजवळ बोलायचं धाडस नाही केलं. आणि तरी सुद्धा माझा निर्णय तुला चुकीचा वाटतो. नाही बापू, तुमचं म्हणणं मला पटतंय. पण बापू त्याचबरोबर उमाच्या भविष्याची काळजी करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे बघा. अरे हो, पण मी तरी काय करू रे? असाही आहे बापू, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण तिथे बापूर बरोबरचे संबंध जवळजवळ सगळ्या गावाला ठाऊक आहेत. आणि जर का तिचं आता बापूर बरोबर लग्न नाही झालं तर बापू भविष्यात तिचं लग्न जमवणं तुम्हाला खूप कठीण होईल. अरे बाबा, म्हणतोस ते सगळं बरोबर आहे. पण तू धनेश त्या बहादूरचा भाऊ आहे. तो माझ्या मुलीला भावने म्हणून स्वीकार करेल तो मला कुठे होता. बापू त्या सुनेचं लग्न पाहते. पण तुमच्या उमाचं भवितव्य ना फार मोलाचं आहे बघा. अरे तो धनेश त्याने आम्हाला कसं तरी तुला सांगलं पाहिजे. आणि असा माणूस सहजासहजी माझ्या मुलीचा भावने म्हणून स्वीकार करेल हे मला तर पटत नाही. बापू त्या धनेचं मागून पाहते. पण अगोदर तुम्हाला शिवराजची समजूत काढणं ना खूप गरजेचं आहे बघा बापू. आणि जर का तुम्ही असे मूग घेऊन गप्पा बसाल ना तर मात्र उमाचं भवितव्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बघा, तुमच्या उमाचं हे पहिलंच प्रेम आहे. आणि जर का तिला या प्रेमात अपयश आलं तर मात्र बापू तिला हा आघात पचवणं फार कठीण जाईल. तो बापू एकदम साधी सरळ होती. तो फक्त या जगातील बऱ्या वाईटाचा तिला अजून अनुभव आलेला नाहीये. आणि म्हणूनच म्हणतो बापू की उमाचं लग्न नाही झालं तरी सुद्धा झाले. पण जाणून तुझं असा मी तुला ठोर तरी ढकलून देणार नाही. अरे का बापाचं हृदय आहे माझं. असा कोणता बाप आपल्या समोर नवीन दिसत असताना आपल्या मुलीला त्या नवीन लोटून दे.
बापू बापू मी हे तुमच्या भल्यासाठी सांगतोय. हे बघा बापू, बापू गेली वर्षभर ही शिवमंदिराच्या मागे एकमेकांना भेटतात आणि बापू समजा जर का तुम्ही त्याला आता नकार दिलात तर त्या सुडाच्या भावनेने पेटून बाजूने उमाच्या जीवनाला कलंक लावला तर मात्र बापू अकाली तिचं जीवन करपून जाईल हो बापू. आणि मग मात्र बापू तुम्हाला या गावात तोंड दाखवायला सुद्धा जागा नाही मिळणार. अरे हे सकल घडून येण्यापूर्वी बापूची जीवन ज्योत विसलेली असेल हे सुद्धा तितकंच खरं आहे. बापू हो, खरं ते बोलतोय मी. ताई सकल सोबत उमा उमा चाललीस कुठे? बहादूरला भेटायला. यापुढे त्याला भेटता येणार नाहीये. ते का म्हणून? हे बघ, मात्र उत्तर नाहीये माझ्याकडे. हे बघा बापू, तुम्ही जरी मला जन्म दिला असलात ना तरी माझ्या जीवनाचा निर्णय घेण्यासाठी मी समर्थ आहे. आणि तुम्हाला जर इतकी जड झाली असेल ना आत्ताच बहादूरकडे जाते. जा. ज्यावेळेस त्याला भेटून पुन्हा इथं येशील ना त्यावेळेस बापूची प्रेतची तयारी चालू असेल. बापू ते तर तू त्यांना समजव ना. आलो इकडे बसले पुढे. नाही विचारले सोना नाही आली. हाय विचारले. मी नाही समजलो. मी तुला नकार दिला त्यामुळे तुझा माझ्यावरती राग आहे. पण मी खरंच सांगते, बहादूर माझ्या जीवनात येण्याबद्दल तू मला थोडीशी जरी कल्पना दिली असतीस ना तर मी तुझ्या प्रेमाचा नक्की स्वीकार केला असता. पण असं म्हणतात ना, एखाद्या गोष्टीला उशीर झाला की मग त्याचं काहीच मोल राहत नाही. पण मला एकदा माफ कर. उमा, अगं उमा, ती गोष्ट मी कधीच विसरून गेलो. हे बघ उमा, जे मिळणं अशक्य असतं ना त्याचा हव्यात धरून कधीच फायदा होत नाही हे अनुभवाने शिकलोय मी. आणि बघ उमा, तू अशी घाबरून जाऊ नको. बापूंचं मन वळवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. नाही प्रयत्न नाही तर त्यांना माझ्या परावलंबी जीवनाची पूर्ण कल्पना सध्या माझ्यावरती खूप मोठा प्रसंग ओढावला. आणि जर ते तयार होत असतील तर मला कुठेतरी विहीर किंवा नदी जवळ करावी लागेल. म्हणजे उमा तू तेच सांगायला लाज वाटते मला. कसं सांगू मी कोणत्या तोंडाने सांगणार? पुरे उमा, असं पुढे तू काही सांगू नकोस. उमा तू ही पायरी ओलांडण्यापूर्वी तुझ्या आयुष्याचा सारा सार विचार करायला हवा होतास. अगं उमा, स्त्रीचं चीज हे काचेच्या भांड्याप्रमाणे असतं. एकदा का त्याला तडा गेला किती काळ पुन्हा सांगता येत नाही. उमा तू हे असं करायला नको होतस. आणि तरी सुद्धा मी तुला त्या बहादूरच्या स्वभावाची पूर्ण कल्पना दिली होती त्यावेळी. आणि तरी सुद्धा तू त्यावेळी बहादूरला केलेला प्रतिकार माझा लुळा पडला. आणि पुरे उमा, रडू नकोस आता. उमा, या संकटातून तुला सोडवण्याचा मी जरूर प्रयत्न करेन. ही गोष्ट आता बापूंच्या कानावर घालून काहीच उपयोग नाहीये. ही गोष्ट अगोदर शिवानंदला सांगून मग आम्ही दोघे मिळून बापूंच्या कानावर घालतो आणि मग त्यातून काहीतरी मार्ग करतो. बरं, येतो मी उमा. मला वाटतं आपल्या लाडक्या लेकीचं लग्न ठरवला कदाचित ते धनेश पाटलाच्या घरी गेले असावे. हो जाणार आहे. पण त्याने सुद्धा नुकसान काय होणार आहे? तू त्या फडतूस पाटलाच्या नादाला लागून फार बोलायला लागलीस नाही काय? त्यामुळे माझा राग कसा आहे माहिती आहे तुला? असे ना, तुझ्या रागाला इथे विचारण्यात तरी तुझा आमचा संबंध तरी काय? पोलीस नाही तुमचा? होताच, पूर्वी होताच. पण आता नाही. तुला जर खरंच आमची कळकळ असती ना तर या घराचा त्याग करून गेला नसतास. पण तुझी जीभ फार वळवळच झाली आहे.
कुणी आहे दरोडा कोण आहे जुगारी याबद्दल तुला काय म्हणायचं आहे काय म्हणतात तू तुझ्या क्षेत्रामध्ये राजा आहेस राजा त्याला मी काय बोलू पण मला हेच कळत नाही तू आमच्या घराचा त्याग करून गेला होतास ना मग का सारखा सकाळी इथे येतोस मग ते तुला तर नाही कळायचं बघ, मी इथे येतोय ना तुझ्या चांगल्यासाठी तुझ्या भल्यासाठी माझ्यासाठी येता जाता लोक मला एका खुदाची बहीण म्हणून संबोधतात ते माझं भलं कुठे दरोडा पडला तर पोलीस आधी इथे येतात या वास्तूमध्ये धुडगूस घालतात हे माझं भलं त्याला माझा नाही लागाय उभा मी असा मुद्दामून वागत नाहीये तर या समाजाने मला कसं वागायला भाग पडलं माझ्याशी निष्काम वैर पत्कर ज्या ज्या लोकांनी माझ्याशी वैर पत्करलं ना त्या लोकांना एकाला मी ठार मारणार आहे आणि तुझ्या एकट्यावर युद्धात तू आमचा बळी घेणार आहे असंच ना माझं युद्ध हे एकट्यानेच मी लढणार आहे आणि जर का याच्यात मी मारला गेलो ना तर तुम्ही कोणीही लढायची गरज नाहीये आतापर्यंत तू फक्त स्वतःचा विचार करत आलाय आणि यापुढे सुद्धा तू स्वतःचाच विचार करणार सर्वांचाच विचार करत राहिलो ना म्हणून माझ्यावर अशी ही पाळी आली नाही उमा याला खरे कारणीभूत असतील ना तर आपले बापू मला नाही वाटत यामध्ये बापूंची चूक आहे कारण लहानांनी दर्शवून देणं हे मोठ्यांचं कर्तव्य असतं कर्तव्य हे कसलं जगा वेगळं कर्तव्य किंवा पंचायतीत ज्या वेळी सभा होती ना त्या धनेशने माझ्यावर लहान काळ घातलं त्यावेळी सर्व ग्रामस्थांना मी जीव तोडून सांगत होतो की मी निर्दोष आहे म्हणून कुणीही माझं ऐकून नाही कुणीही ऐकून नाही घेतलं उलट त्या धनेशच्या सुरासूर मिसळत होते आणि या गावाच्या रिवाजाप्रमाणे मला 3 वर्षाची हद्दपारीची शिक्षा झाली त्या शिक्षेचं मला त्यावेळेस काहीच वाटलं नाही आपले बापू त्रयस्थाप्रमाणे गप्प राहिले नाही त्याचं फार वाईट वाटलं मला स्वतःच्या गुणाबद्दल त्यांना काहीच वाटलं नाही त्यावेळी दुःख झाले मला हे बघ त्या गावात जर राहायचं असतं ना तर तसंच मागावं लागलं त्याच्याची वय नाही घ्यावं लागलं आणि त्यावेळी जर बापूंनी काही कमी जास्त बोलले असते ना तर आम्हाला वाईट टाकलं असतं अख्ख्या गावाने काय झालं असतं हे गाव सोडलं असताना आपण दुसऱ्या गावात जाऊन राहिलो आणि आता तरी तीच वेळ आली ना खरं तर बापूंनी मला हे तुला सांगायला नको असं सांगितलं होतं काय झालं पण आता तू विचारतोस म्हणून सांगते बापूंनी घर दुरुस्तीसाठी त्या धनेशकडून 1500 रुपये घेतले होते पण त्याने आता का 15,000 रुपये घेतले काय म्हणजे त्या धनेशी वजन इथपर्यंत गेले नाही आता मात्र तो माझ्या हातून जिवंत राहणार नाही अरे तू त्याला मारलंस पण आमच्यावरच्या कर्जाचा बोजा कमी होणार नाहीये तू आता ही केस कोर्टात घेऊन चाललाय कोर्टात नेऊ दे तर हाय कोर्टात नेऊ दे पण कोर्टाची पायरी चढण्यावर नाही संपवलं ना तर गावाचा शिवराज नाही मग ही गोष्ट त्याला का सांगितलीस तुझ्या तो रागाच्या फळात काय करेल माहिती आहे तुला एक आगार बसून माझं जीवन उद्ध्वस्त होत चाललंय हे आघात पचवण्यासाठी परमेश्वराने आपल्याला जन्माला घातले त्याला तुम्ही काय कराल आणि यापुढे येणाऱ्या संकटांना सामोरे जाणं एवढंच आपल्या हातात आहे बाबू. तुझे अंतरचे पण ते असं आहे अगं तुझं भलं हो माझी कामाला पण तुझं खरं आहे बाबू. नाहीतर मी या गोष्टीला कधी विरोध केला नसता माझी चूक मला उशिराच कळली पण त्याचं प्रायश्चित्त म्हणून आता परमेश्वर मला काय शिक्षा देणार आहे त्याचंच सांगू. अशी निराशा मी आहे मी सगळं ज्यावेळी माणसाचे सगळे मार्ग बंद होतात ना त्यावेळी त्याच्या समोर असते ती मृत्यूची खबरदारी. बघ कोणी काय बोलते होय बाबा. काय वेळ असतो
घ्या नोटीस. बापू चांगला वकील शोधून काढा, नाहीतर तो गणेश पाटील पैशाशिवाय तुम्हाला हरवल्याशिवाय राहणार नाही. आणि बापू इथे म्हणजे 21 तारीख आहे तुझ्या केसची. बरं येतो मी. शेखर, माझी ही सोन्यासारखी जमीन वाटण्याचा ताकद परमेश्वराच्या हो तुम्ही रोज खाईत असता भटजी. हो मी जो तुम्हाला निरोप पाठवला तो यासाठी की उद्या शिव मंदिरात अभिषेक करायचा आहे. असे म्हणतो पण ते उद्या जमणार नाही. अरे मग त्या ठाकूर घराण्याचं एक लग्न आहे. हो लग्नाला जराच तुम्ही भटजी बुवा. हो आमचं हे काम फक्त 15 ते 20 मिनिटाचं आहे बघ. हो सगळे खरे आहे हो तू म्हणतोस ते, पण त्याचे लग्न शहरात आहे. सकाळी 7 वाजता वराडाबरोबर मत जायचे आहे आणि लग्नाचा मुहूर्त सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी आहे. मग आता दिवसा अभिषेक करायला मला वेळ कसा मिळतो? मग आधीच का पंचायत. हो हा अभिषेक तर उद्याच केला पाहिजे असं बापूंचं म्हणणं आहे. पण मी काय म्हणतो इतक्या घाईघाईनं अभिषेक करायचा असे घडले नाही का? हो आता तुमच्याशी खोटं कशाला बोलू पाहिजे. हो गणेशने आमच्यावर जी कोर्टात केस घातली ना त्याचा निकाल अगदी जवळ देऊन आहे आणि त्यासाठी हा अरे इतके ना त्यासाठी भिण्याचे कारण काहीच नाही. अरे अमुक दिवशी अभिषेक करतो त्या अगोदर आमचे कोर्टाचे संकट टाळू दे असे त्या शिवनाथाच्या जाऊन मंदिरात साखरे घालायचे तसे कसं चालेल. तुम्ही म्हणताय ते पटतंय मला पण बापूंना त्यांना सुद्धा तसेच सांगायचे. ऐकून घेतील होते पण तुला ज्ञान करायला हवा असेल तर दुसरा भटजी या गावात मिळणे शक्य नाही हो. माझा मोठा मुलगा आहे पण तो राजनेता आपला देवकृत्य करायला तयार होत नाही. अरे इंग्लिश कुका शिकलाय ना तो. हा? हो हो त्यात लाच कसली. ब्राह्मण म्हटल्यावर बापाचा वारसा पुढे चालवायला हवा. आणि शिंच्याला मी रोज सांगतो पण एक शब्द बोलून अरे शिक्षण काय मोठा गेला. अरे जगो वाचलो तर काही नवी. अरे शिकून म्हणे वकील होणार असे रोज मत सांगत असतो. अरे रंगेचा वकील होण्याऐवजी कोर्टाचा पट्टेवाला झाला नाही म्हणजे मिळवली. हो त्याचे इशार येऊ नका भटजी बुवा. कदाचित त्याचं भविष्य उज्ज्वल देखील असू शकेल. अरे जेव्हा तो वकील होईल तेव्हा मी वर्ष तिकीट काढलेलं असेल खरे ना. हो ते तुमच्या आणि माझ्या हातात थोडी नाही भटजी बुवा. हो आपण माणसं म्हणजे या दैवाच्या हातातील खेळणी असतो बघ. तो जसा फिरवेल तसं आपण त्याच्या मर्जीप्रमाणे चालायचं असं फिरायचं. पण मग सगळे पट्टे मग काय म्हणतो तू मला? तशी तुमची मर्जी. मग उद्या तुझ्या काही येऊ तुझी मनसाच्या मंदिरात हो बघ कसे मी सांगणे करतो मी. बरं येतो मी. या. हो थांबा थांबा भटजी बुवा. हो, मी इथं आलो आणि तुम्ही कुठे चालला? आले मटका बाजू. हो तुम्हाला शोधण्याआधी संपूर्ण गावातील घरं पालती घातली पण कुठेच सापडला नाही म्हणून इथं आलो आणि तुम्हाला पाहून जीव माझा पडला
चुकला म्हणती बुवा. हो तुमचा अंदाज साफ चुकला. हो मला ना तुमच्याशी सिक्रेट बोलायचं आहे. सिक्रेट बोलायचंय ना मग तुम्ही बोलत बसा मी आज जातो. अरे तू ह्याचे रंगेचं ऐकतोस काय secret? ह्याचं secret कसलं वाटतं आपल्याला? रांडेच्या गाण्याला हो भटजी बुवा आजपासून मी मठ्ठा सोडला. आ? पटका सोडला? आजपासून मठ्ठा मी सोडला. तू आणि मटका सोडला? पश्चिमनाथाची कृपा झाली म्हणायची. पण ते खरं नाही हो वाटलं. हो, हो. अरे मग त्या उल्हास पीठवाड्याचं एक गिऱ्हाईक कमी झालं म्हणायचं की. जरा माझी थट्टा करा. हो सध्या थट्टा करून घ्यायचीच वेळ आली माझ्यावर. हो त्यामुळेच माझं वेगळं झालेलं आहे. मग झालं तरी काय असं म्हणजे बापाने याने घराबाहेर काढलेला दिसतोय याला. अगदी तसंच झालंय वडकी बुवा. काय म्हणजे आता तुम्हाला सविस्तर सांगतो. हे बघ मला लवकर जायचं आहे. काय ते पोती पुढे लावू नको. लवकर सांग लवकर काय ते. हो तुम्हाला इथून झाले घाई. माझ्या अंगाची नुसते होते काळजी काय नाही. अरे मग त्यांचा कुरमुरे भाजून काढो. आता असं झालं वडकी बुवा. परवा मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात भटजी बुवानी 10 रुपये दिले मला. कुणी मी? आणि कधी दिले? अहो स्वप्नात हो बरं पुढे मग काय झालं बोल. म्हणलो भटजीने 10 रुपये दिले म्हणजे 10 आकडा नक्की देणार. म्हणून त्या 10च्या आकड्यामुळे सगळं रामायण घडलं. रामायण घरमध्ये नाही तर महाभारत. पुढे बोल. म्हटलं भटजीने स्वप्नात 10 रुपये दिले. मग तो काय 10 नंबर आकडा येणार. त्यावेळी माझ्याजवळ ना 1 रुपया सुद्धा नव्हता. मग मी हळूच वडिलांच्या खिशातले 200 रुपये काढले. म्हणजे शिंच्या चोरले बापाच्या खिशातले. पुढे बोल. म्हणलं 200 रुपयाचे 16,000 येणार. मग वडिलांचे पैसे दुसऱ्या दिवशी खिशात तसे ठेवून ठेवणार. असा विचार करून हे 200 रुपये 10 नंबरवर लावले. आणि तो आकडा आला हो आला. पण कसा 01. पण रंगीच्या सुलटे 10 रुपये सुद्धा नाही करावले त्याच्यावर. नाही हो. हो तो वीसवाला उद्या सुद्धा मला सांगत होता. अरे रंग्या 10 वर 150 रुपये लाव आणि 01 वर 50. पण मी सुद्धा त्यांचं ऐकलं नाही हो. मग नंबर ऐकल्यावर तसाच मधूच्या बाहेरमध्ये गेलो आणि अर्धा पेशी काजूची ढोसली तसा धोकाचा खात खात घरी गेलो तर वडील दारात वेटाची काठी घेऊन उभेच. मी घरी पाऊल ठेवतात त्याने मला असा बडवला मी ढोसलेली अर्धा बाटली आहे ना क्षणार्धात खाली झाली आणि तसाच माझ्या हाताला धरून घराबाहेर काढलं आणि सांगितलं उद्या जर घरी येशील दोन्ही तंगड्या तुटून ठेवी म्हणून. छान पराक्रम केला हो तू. बरे झाले. अरे रंगीच्या मटका खेळून हे गाव विकत घेतले असते तू आणि मग आपल्या गावात राहायची पंचायत केली असते तू. काल सारी रात्र मग शिवनाथाच्या मंदिरात उपाशी पोटी काढली. काय रे रंगा? बोल कशा सुरत आलास रे तू? हे जरा ना सिक्रेट आहे. बर तुमचं सिक्रेट काय ते चालू मी जरा आज जाऊन येतो तुम्ही बोलत बसा. हे बघ तुझे काय ते सिक्रेट आहे ना ते उद्या सांग. बस आता काहीच नाहीये. मी येतो. हे तर इझीच आहे. हो त्या नदीचं माझं एकमेकांवर प्रेम आहे. अरे शिंदळीच्या काहीतरी उगाच बोलू नको. अरे कुणी ऐकलं तर तुझी जोड्याने पूजा करील हो. हो खरंच सांगतो मी भटजी बुवा. हो मी वडिलांनी हाकलून दिल्यावर मी तसाच रंगीला जाऊन भेटलो आणि माझा पराक्रम तिला सगळ्या कथन केला. मग तुझ्यावरती खुश झाली असेल नाही का? अहो खुश कसे होणार.
ती डोळ्यात पाणी आणून मला ती म्हणाली, रंगा अरे परवा माझं लग्न ठरलंय, तुला जर मी हवी असेल तर तू मला लग्न मंडपातून घेऊन चल. असं सांगितल्यावर तू पागळला. अरे सिंच्या तिने तू मामा बनवलं. अरे लग्नात काय विघ्न आणशील म्हणून वडजी भाऊ तुम्ही असे करा, काय करू म्हणतो. हो कितीही पैसे लागले तरी चालेल, हा? हे लग्न मोडलं पाहिजे. शिंगवीच्या. तू मेला तरी हे लग्न मोडणे शक्य नाही हो. आम्ही लग्न जोडतो, मोडत नाही. आणि समज उद्या आम्ही हे लग्न मोडलं तर माझ्या हातात पोलिसांच्या बेड्या पडतील, त्याचे काय? हा? हो त्याबद्दल तुम्ही मुळीच चिंता करू नका. ते वसकर इन्स्पेक्टर आहेत ना, ते चांगल्या परिचयाचे पाहिजे. आणि पोलिसांनी जर तुम्हाला पकडून नेलं ना तर तुम्हाला 24 तासाच्या आत घरी सोडेल. फक्त झालं. अरे शिंप्या, तू मग सोडवशील रे, पण माझी अब्रू जाईल त्याचे काय? हो पण सध्या माझ्या अब्रूचं खोबरं झालंय, तिथं तुमच्या अब्रूचे काय घेऊन बसला? बुवा, अहो जर रशीचं लग्न झालं तर मी आत्महत्या करेन आणि मग ते पाप तुमच्या माती बसेल. हे बघ, ते पाप मी जाऊन काशीत धुवून काढू शकतो, पण तुझ्यासारख्या उपटफुंडीच्या नादी लागणार नाही. नाहीतर हे गाव मला लवकर सोडावे लागेल. मी आता निघतो. हो पण माझ्या कामाची काय गोष्टी बुवा? तुझे काम गेले बसणार, माझ्याने काय ते होणार नाही. हे बघ, रंगीचे लग्न ठरले म्हणजे ठरले. तिच्या डोक्यावर उद्या अक्षता पडल्या की तू झालास मोकळा. अरे तुझ्यासारख्या मावळ्यात पोरगी द्यायला काय तिचा बाप काय मूळ काय होय? हो मला मुलगीला द्यायला मी काय बावळट आहे का? आणि काय कमी आहे माझ्यात? हो दिसायला सुद्धा तुमच्यासारखा बावळट नाही आहे. रंगेच्या तू बस पावट म्हणतो, ब्राह्मणात नावं ठेवतो. अरे मेल्यानंतर नरकात जाशील, नरकात. काय हिरो समजतो? काही नाही, त्या शेजारच्या बाबूच्या बायको बरोबर तुझे लपडे आहे, त्या गावाला माहित आहे आणि रंगीच्या बाबाला सुद्धा माहित आहे. हो आणि आपल्या कोण तुला पोरगी देईल रे? हे बघा माझी बुवा, तुम्ही काहीतरी बोलताय. हो शेजारशी कुठं चांगलं बोललं म्हणजे तिचं आणि माझं जमलं असं जोर आहे. पण बस खरं नाही वाटत हो. मी निघतो आता. अरे तुझ्यासारख्या रिकाम टेकड्याच्या नादाला लागून माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न नाही सुटणार आहे. हा? कसं काय चाललंय तुमचं? चाललंय तुमच्या कृपेने. अरे माझ्या कृपेने चालणार मी काय परमेश्वर नाही तुमच्या गणेश पाटलासारखा. अरे तुमच्या आणि त्या गावाचा खरा परमेश्वर म्हणजे तो गणेश पाटील नाही का? या रांडेच्याचं नाव सुद्धा घेऊ नकोस हो. अहो तुमच्या बापूला त्याने फार त्रासात टाकलंय, कोर्टात घेऊन. हो म्हणून उभ्या गावाचा दोष आहे त्याच्यावर. अच्छा, म्हणजे लवकर या गावाचे डोळे उघडले नाही का? हा? मी त्याला सोडणार नाहीये. काय करायचं ते लवकर म्हणजे काय करणार आहेस तू? नाही, सध्या तरी त्याचं काही करणार नाहीये. रंगा, एक सांग, यावेळी सुरेश कुठे असेल? नाही म्हणजे मी इथे येताना तो वाड्यावरच होता. एक असा तू वाड्यावर आणि बापूने 1500 रुपये न्यायला बोलवले. जा, जा. आणि हे बघ, येताना घाण कर घेऊन यायला सांग. हा? जा. बापरे रंगा, मी सुद्धा आलो. एक लक्षात ठेव. मी इथे आहे याची त्याला पुस्तक सुद्धा कल्पना देऊ नका. नाही हो तसं नाही सांगणार. हो ना? आता तुझा तू राहणार नाहीये. त्याबद्दल मी तुमच्याबद्दल काहीच काय सांगणार नाही. बरं येतो मी. बापरे रंगा, मी पण येतो तुझ्या बरोबर. वडील, तुम्ही सुद्धा हा मंत्र पाळायला काही हरकत नाहीये. आई नो पाणी. हो शिवनाथाच्या शपथ. अरे आम्हा काय तुझे त्याचा वाईट काही केलं तरी काही वाटणार नाही हो. बस अरे
गाव म्हणेल एक पिढा गेली म्हणून. बरं येतो मी. बरं थांब रे रंगा, आलो रे. तू कधी आला शिवराज? आला. बापू कुठे गेले ते? बापू शेतावर गेले. काही काम होतं का तुझं? होय. गणेश पाटलाचं सर्व कर्ज फेडणार आहे मी. तू एवढं कर्ज फेडणार आहे? अरे पण ते बापूंना आवडणार नाही. त्याची खात्री आहे मला. हे घर आणि ती आपली जमीन कायदेशीरपणे त्या गणेश पाटलाच्या घशात जाण्याअगोदर काहीतरी कर्तव्य करायला पाहिजे. हे बघ, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं, नाही का? अरे मी सुद्धा बापूंना नेहमी हेच सांगित असतो तुझ्या बाबतीत. अरे पण ते पडले सरळ साधे स्वभावाचे आणि त्यांना या जगातील दूरच्या माणसांचं अंतरंग ओळखता येत नाही. त्यामुळे आज ही सगळी पंचायत झाली बघ. आणि त्याच कारणामुळे आपल्यावर ही परिस्थिती ओळखते. पण तुला एकच सांगतो, ही परिस्थिती माझ्या मनगटावर काय प्रश्न लावले ना तर नाही सांग. शेतावर जा आणि बापूला बोलवण्या म्हणून सांग. ठीक आहे, तोपर्यंत मी त्याला शिवमंदिरात जाऊ. तूही जा. काय म्हणणार? जो वाईट असतो तो संकटकाळी धावून येतो आणि ज्यांना आपण चांगलं समजत असतो तीच माणसं घराण्याच्या अब्रूवर घाला घालतात. कोणाबद्दल बोलतेस तू बाई? आता उगाच वेळ मागू नको. मी कुणाबद्दल बोलतोय हे तुला चांगलंच माहितीये. इतके दिवस मी तुला भगवान शंकराची उन्माद ठेवतो, पण तू एका नालायक माणसाच्या आधी जाऊन या घराण्याचे अब्रू घालतो. बाई, मी आता ही बाई उदाहरणार आहे. त्याच्याशी लग्न करून होय ना? काय केलीस? माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. कमजोरी उपायांच्या पलीकडे गेलेस तू. पण यापुढे तू एक उपकार कर आमच्यावर. त्याच्याबरोबर लग्न करून या घराची पायरी परत करू नकोस. आपण कसं बोलवतो रे? अगं माझं बोलणं तुला कठोर वाटत असेल तर. अगं बापूंच्या मनावर जे असंख्य आघात झालेत ना, त्याची तुला जर जाणीव झाली असती ना तर तू या मार्गाचा अवलंब कधीच केला नसता. हे माझं विधी लिखित होतं रे. त्याला कोण काय करणार? हे साप खोट जाणून बुजून तू केलंय ते सर्व. अगं शिवराजचं त्याच्या घराण्याशी फार पूर्वीपासून वैर होतं हे तुला माहीत असून देखील तू त्याच्याशी प्रेमात पडली आणि हे विधी लिखित होतं. बोल ना उमा. त्याबद्दल भाई मला एकदा माफ कर ना. अगं मी भाऊ म्हणून तुला माफ करेन देखील, पण हा समाज तुला माफ करेल. थोड्या दिवसांनी ही गोष्ट जर या समाजाच्या कानावर गेली तर या गावातील लोक काय तुझ्या आरती ओवाळणार आहे? बोल. अगं बापूंच्या एकुलत्या एक मुलीने त्याच्या तोंडाला काळं पासलं म्हणून हिरवणार नाही तुला? मग याचा तोड कशी देणार आहे तुम्हाला? त्यांची तोंड तशी कशी बंद करणार आहे? म्हणून म्हणतो ह्या गोष्टीचा गावात बाबरा होण्यापूर्वी तू बाजूला गाठून या गावातून निघून जा. हो ताई, मी त्याला सकाळीच निरोप पाठवला. शक्य झालं तर मी आजच निघून जाते. पण मी तिथे हवी मी मात्र बापूंच्या कानावर घातली. पुढं काहीच सांगायची गरज नाही. मी समजावेन बापूला. पण एक निर्वाणीची गोष्ट चांगली लक्षात ठेव. जर का या स्थितीत बाजूने जर तुला लग्नाला नकार दिला तर तेव्हा तुला मृत्यूशिवाय दुसरा कोणताच आधार असणार नाही. उमा, बाजून का आला? मी तुझी केव्हाची वाट पाहत होते. अगं माझी नाही वाट पाहणार मग कोणाची पाहणार? अगं तुझा निरोप मिळता मी धावत आलो. बोल, काय म्हणणं आहे तुझं?
म्हणण्याचं काहीच नाही. हे बघ, आता ही गोष्ट माईच्या पण कानावर गेली. त्यामुळे चल, आता आपण लवकरात लवकर लग्न करू असंच ना? हो, जागेने पाणी दुसरा पर्याय नाहीये. अगं उपाय पुष्कळ असतात, पण ते तू आचरणात आणले पाहिजे. म्हणजे तुला म्हणायचे तरी काय? हे बघ, आधी अगोदर मी काय सांगतो ते नीट. मी तुझ्या संबंधित आमच्या घरी बोललोय भाऊसमोर, पण त्याचं म्हणणं असं आहे की काय म्हणणे? लग्नापूर्वी मातृत्व प्राप्त झालेली मुलगी भाऊजाई म्हणून मी तिचा या घरात स्वीकार करू शकत नाही. तेव्हा मग आपण दुसरं बिराट टाकू ना? ऐक मग, जर मी वेगळं बिराट केलं तर मला इस्टेटीचा एक रुपया सुद्धा मिळणार नाही. मग कारण आमच्या इस्टेटीची अजून समान वाटणी व्हायची बाकी आहे. आणि मग इस्टेटीची वाटणी होणार तरी कधी आहे? ज्यावेळी माझं लग्न होईल तेव्हाच. मग तू काय करायचं ठरवलंयस? मग हे बघ, मला इतकंच म्हणायचं, आपण कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरकडे जाऊ. नाही नाही, ते माझ्याने नाही होणार. कारण माझ्या रक्तामासाच्या गोळ्याचा मी माझ्या हाताने खून नाही करणार. तर मग जशी तुझी मर्जी, मला अजून काहीच सांगायचं नाही. बहादूर, मी तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं, त्याचं तुला काहीच वाटत नाहीये? वाटतं ना, खूप काही वाटतं. पण इतके दिवस मी तुझ्यासाठी थांबलो. तुझ्या घरातील सर्व माणसांचा रोष पत्करून मी तुझ्याशी लग्न करणार होतो, पण तुम्ही सांगितलेला तुला मार्ग पसंत नाही. तू मला दुसरा कुठलाही मार्ग सांग, मी त्याचं अवलंबन करेन. पण हा नाही, आम्ही कधीच करू शकत नाही. आणि जर माझ्यावरती तशी वेळ आली तर मी माझ्या अर्भकांसह आत्महत्या करेन. अगं त्यामुळे काय माझं नुकसान थोडीच होणार आहे. जी अब्रू जाईल ती तुझी, तुझ्या या घराची. माझं काय, मी पुरुष आहे, मी कुठेही दुसरं लग्न करू शकतो. आजच्या जगात माणसाजवळ पैसा असला ना, पैसा ही हवी ती सुख प्राप्त करून घेता येतात माणसाला. तो माणूस नव्हे, माणूस नावाचा सैतान आहे. त्यावेळी जर मला कळलं असतं ना, तर मी तिच्या वासनेच्या बळी कधीच गेली नसते. शेवटी तू सुद्धा गोड गोड बोलून माझं सोडून देणार. पण आता उपयोग काय त्याचा? गाडी कधी एका हाताने वाजत नसते. तू फक्त प्रेमाच्या रूपाने सुद्धा शरीर अर्पण केलं, पण त्या मोबदल्यात मी तुझ्यावर हजारो रुपयांचा चुराडा केला, तेव्हा नाही हे कळलं. तुझा आवाज जर मला तेव्हाच कळला असता ना, तर मी तिला भेटवस्तू कधीच स्वीकारला नसते. जी मुलगी लग्नापूर्वी प्रियकराला आपलं सर्वस्व अर्पण करते ना, तिची किंमत माझ्या मतात शून्य आहे. तेव्हाच ओळखली होती तुझी लायकी. म्हणजे आतापर्यंत भेट करण्याचं नाटक केलं. अगदी बरोबर. ज्या त्या भावाचं माझ्या घराण्याशी वैर होतं, म्हणूनच तुला असं बदनाम करून तुझ्या सूड उगवायचा होता, आणि तो मी आता उगवलाय. आता तू आणि तुझा तो भाऊ माझा काय वाकडा करणार ना, तेच मला बघायचंय. यापुढे तू कसा जिवंत राहतोस ना, तेच मी पाहते. अच्छा, म्हणजे तू तुझ्या त्या जुगारी भावाला समोर मला ठार मारणार की काय? अगं ते या जन्मात तर शक्यच नाही. या गावचे पाटील आहोत तुम्ही, पाटील. वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे त्या शिवराजची. आणि हा मला सांग, तो हद्दपार झालेला माणूस पुन्हा या गावात आला आणि त्याला जर कोणी ठार मारलं ना, तर त्याची सहजासहजी कोणी चौकशी सुद्धा करणार नाही. ती नक्की उलट्या काळजाचा राक्षस आहे. तेव्हा तुला तो जीवनात कधीच माफ करणार नाही. आतापर्यंत तुझ्यासारख्या कित्येक मूर्ख मुलींना त्या मंदिराच्या मागे नेऊन त्यांचं आयुष्य बर्बाद केलं, तेव्हा कुठे गेला होता बघ तुझा शिवराज? आता सुद्धा तुझ्यासारखी एक मूर्ख मुलगी माझी तिथे वाट बघत आहे, आणि मला तिथे जावंच लागेल. बरं, इतके दिवस माझी शारीरिक भूक भागवल्याबद्दल धन्यवाद. अच्छा, येतो मी. गुड बाय. तू कधी आला? मग मला येऊन पुष्कळ वेळ झाला बघ. बोलून दुसऱ्यांचं बोलणं ऐकून नाही असं म्हणतात, पण नाही का तुम्ही तुमच्या दोघांचं बोलणं मला सोडून ऐकण्याचं पाप करावं लागलं. एक पापी तर मी आहे. त्या बहादूरने सर्वतोपरी माझा नाश केला. हा डाव मला पूर्वीपासूनच ठाऊक होता, आणि म्हणूनच त्यावेळी तुला सावध राहण्याचा इशारा दिला होता, पण त्यावेळी तू माझं ऐकलं नाही. तुझ्यासारख्या देव माणसाचं त्यावेळी ऐकलं नाही, पण त्या राजीपणा प्रसंग माझ्यावर मी सर्वतोपरी हसले.
काही काही माणसाला जीवनात खाण्यासाठी जन्माला येतात. पण हा लक्षात ठेवा, त्या पराभवातूनच माणसाला कधी कधी ना जीवनाचा खरा अर्थ समजतो. पराभव म्हणजे समाप्ती, त्यात आणखी कसं आलं? कथांकित माणसाचं चित्र म्हणजे मृत्यूचं वरदान. मग देवा ठिकाणा सुद्धा कलंकाचा शिक्का माती घेऊन त्या दिव्यातून जावं लागलं तर अशी किती उदाहरणं देता येतील. तर तिथं आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय येऊन बसली. म्हणून माधवाचं कलंकीचं नाव कधीच पुसणार नाही. अरे, लग्नाआधी मात्र तो प्रसवणं म्हणजे तो स्त्रीला श्राप मिळाला. बघ उमा त्या शापाला सुद्धा शाप असतो. हे बघ, ती सत्ययुगातल्या गोष्टी आता इथे कलियुगात करून काहीच उपयोग नाही. बघ उमा जर का तू मनावर घेशील ना तर तुला सुद्धा हुशार मिळू शकतो. म्हणजे त्यासाठी अगोदर तुझ्या मनाची तयारी असायला हवी. नाहीतर जाऊ दे, मी सांगते काही फायदा नाही म्हणा. हे बघ, तू सांग मला, पण यावेळी माझ्यावरती दुःखाची कुऱ्हाड सुटली. ताई तू सांग मला, तू सांगशील ते नाही ऐकायला तयार आहे. माझे सगळे मार्ग पूर्ण झाले. ताई तू सांगशील ते मी ऐकेन. सांग. स्वतःच्या जीवनाबद्दल एकदम निराशेने बोलू नको. बघ, माणसाच्या जीवनाची दोरी असं त्या विधात्याच्या हाती असते आणि ती दोरी तोडण्याची आपल्यासारखी असते आणि ती दोरी तोडण्याचा अधिकार आपल्यासारख्या सामान्य माणसाला मुळीच नसतो. हे बघ, ज्याने त्या दोरीला जन्म दिला ना त्यालाच त्याची काळजी असते. हे बघ, ज्यावेळी माणसाचा जन्म होतो ना त्याच वेळी त्याच्या मृत्यूची नोंद ही विधाता आपल्या नोंद वहीत करून ठेवत असतो. आणि म्हणूनच म्हणतो उमा, आता हे सोन्यासारखं जीवन मातीमूळ नको करू. मी यावेळी करू तरी काय हे तरी सांग मला. हे बघ उमा, ते तू माझ्यावर सोपव. म्हणजे हे बघ उमा, तू अशी आहे या गावात अद्याप कोणालाही ठाऊक नाही. तेव्हा तुझ्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. काय तू वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस. नाही नाही, तर वेळ लागला. नाही उमा, हे बघ 2 अश्राप जीव वाचवण्याचा मी प्रयत्न करतोय. बस उमा, याला तुझी साथ असायला नाही तर माझ्या घरी ते होणार नाही. अरे तुझ्या घरच्यांचा तरी विचार केलास का? त्या समाजाचा एक वेळ तुझ्या घरचे तुझ्या सुखासाठी माझा स्वीकारही करतील, पण हा समाज तुला सुखाने कधीच जगू देणार नाही. उमा, बघ, या समाजाची पर्वा करणारा मी माणूस नाही. हे बघ तुला सांगतो, जर का तुझी मला साथ असेल ना तर या समाजाचीच काय, पण या समाजात दांभिकतेचा बुरखा पांघरून सभ्यतेचं आव्हान जी माणसं आहेत ना त्यांची सुद्धा मी कधीच लय करणार नाही. अरे तू माझ्यासाठी एवढा अपूर्व त्याग करायला तयार झाला, पण मी त्याच्या लायक नाहीये. मी एक कलंकिता पंडित आहे. अपूर्व त्याग करावा बुद्धिमान माणसासाठी, माझ्यासारख्या पद्धतीसाठी नव्हे. हे बघ, अशी स्वतःला धोके देऊन तुझ्याविषयी माझ्या ज्या पवित्र भावना आहेत त्यांना असा तडा जाऊ नको देऊ. हे बघ उमा, माझंही तुझ्याबद्दल एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्याची मला स्फूर्ती दे उमा. त्यावेळी भावीच्या नादाने तुला नको नको ते तुझा अपमान केला, त्याबद्दल मला एकदा माफ कर. उमा, शांत हो. उमा, हे बघ उमा, तू मला नर्वस करू नको. मला सांग उमा, मला साथ देशील ना? फक्त आजचा दिवस आहे. मी उद्या कधी तुला सांगते. उमा, एक दिवस काय, तर तुझ्यासाठी मी वाटेल ते दिवस थांबायला तयार आहे. बरं, येतो मी. आणि बरं का, उद्या सांग हा मला.
आता कसला विचार करतेस उमा? विचार करीत असा वेळ देऊ नकोस. अशी संधी तुला फिरून कधीच येणार नाही. तेव्हा झटकन जयदेवला आपला उपकार कळव. नाही उमा, तुला तसं करता येणार नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी जयदेवचा बळी तू देऊ नकोस. तो बिचारा साधा सरळ माणूस तुझ्यासारख्या पतितेशी लग्न करून त्याला हा समाज कधीच सुखाने जगू देणार नाही. तेव्हा तू जाणून बुजून त्याला खोल दरीत फेकून देऊ नकोस. नाही उमा, तुला जयदेवशी लग्न करता येणार नाही. त्याच्याशी लग्न करशील तर सुखाच्या सागरात यथेच्छ पोशील तू आयुष्यात. तुला लागलेला कलंक पुसला जाईल. या समाजात तुला मानाचं स्थान मिळेल. तुझ्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाला मग कोणी हिणवणार नाही. म्हणून सांगते उमा, आता अशीच जा आणि जयदेवला सांग मी लग्नाला तयार आहे म्हणून. जा उमा. उमा, जयदेवच्या पुढ्या स्वभावाचा असा फायदा घेऊ नकोस. आता तो तुझ्याशी लग्नाला तयार होते, तो फक्त तुझ्यावर उपकार करण्यासाठी. कालांतराने त्याला आपली चूक कळून आल्यावर तुझा तो तिरस्कार करत राहील. पदोपदी तुझा अपमान करेल. ते मानहानीने कठोर घाव तुला झेलावे लागतील. ते सहन करण्याची ताकद तुला उरणार नाही. मग तुला नाईलाजाने मरणाला सामोरे जावं लागेल. ते अपमानित जीर्ण जगून आत्महत्या करण्यापेक्षा आत्ताच तुझ्या जीवनाची समाप्ती कर आणि उद्याचं मरण आत्ताच ओढवून घे. जा जा उमा, तो बघ मृत्यू तुझ्या स्वागतासाठी सज्ज आहे. आपल्याकडे तुला बोलवतोय. जा उमा, जा. अरे तरी मला वाटलं हे संकट काही घरात जाऊन आयुष्यात कधी येणार नाही. जर का आपण त्याला सांगितले असते ना तर हे कोर्टाचा लोक निर्माण ह्याच वेळी मी शिवराजताई सांगणार होते, पण तुम्ही रागवाल म्हणून मी काही बोललो नाही. पण बापू, तुम्ही काय म्हणतो अजूनही वेळ गेलेली नाही. अरे पटतो तुम्ही 50 इथे एक शिवट्यावर 15,000 करेल हे मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आणि तुला खरं सांग, आपण तुझ्या बायकोचा म्हणजे शिवानीच्या मृत्यूमागं त्या धनेशचा काहीतरी हात आहे असं मला अगदी भावना वाटतं. मलाही तसंच वाटतंय. शिवानी दर सोमवारी संध्याकाळची शिवमंदिरात दर्शनाला जायची लग्न झाल्यापासून. पण त्या दिवशी तिचं प्रेम शिवमंदिराच्या मागच्या वेळी होता. तिने आता जीवनाचा शेवट का केला हे समजलं नाही. मला सुद्धा कळत नाही. गावकडे तिच्या मृत्यू मागे शिवराजचा हात आहे असं सांगून त्याला 3 वर्षांची अंतबंदी शिक्षा शिवराज तिला आईप्रमाणे मानतो आणि तो आपल्या वहिनीच्या मृत्यूला कारणीभूत होईल असं मला तरी नाही वाटत. खरं म्हणजे आपण त्यावेळेस हे प्रकरण गावकऱ्यांच्या हातात न देता शेठ घेतलं पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टींना आपोआप उघड राहणार. मलाही तसंच वाटत होतं. शिवानीच्या पोस्टमॉर्टम मध्ये कसं काही विशेष घडलंच नव्हतं. म्हणून मी हे प्रकरण सरळ पोलिसांकडे दिलं. आणि तिथेच मोठी बात होती. तरी आपल्या वहिनीच्या मृत्यूला कारणीभूत गणेश पाटीलच आहे. होय, हे सगळं तुम्हाला कसं कळलं? कसं आता तुमच्या समोरच कळेल. तो बा गणेश इकडे घे. तुमचा विरोध तुझा तसा वकिलाकडे जाऊन केस मागे करण्यास सांगणार. मग माझ्या 15,000ची व्यवस्था झाली ना. होय गणेश पाटील, कोण तुझं खूप हो आपले नको. हे बघ, तुला एक नवीन पैसा सुद्धा आम्ही बुडवणार नाहीये. ते जाऊ दे, लहान म्हणजे पैशाची व्यवस्था झाली का? अरे तुझ्यासारखी चाल म्हणजे आम्हाला करता येत नाही, कळलं? आणि समज तुला आम्ही पूर्ण रक्कम दिली आणि तुझ्या 5% नव्हे 1500चे 15,000 रुपये तुझंच कोणाला पूर्ण बस हे घे वाच.
नाव आहे एक गोळी तुझ्या भावाच्या बहादूरच्या नाकात घुसते आणि यातल्या 5 गोळ्या तुझ्यासाठी राखून ठेवले. म्हणजे हो, बहादूरला तू ठार मारलाय आणि त्याचा प्रेत त्या शिवमंदिराच्या खोल दरीत फेकून दिले. मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईन. बहादूरने अरे बहादूरने आमच्या उमाशी प्रेमाचे चाळे केले आणि दुसऱ्या एका मुलीबरोबर फिरताना पाहिलं. हराम कोणाला त्याच ठिकाणी संपवून टाकलं. हा जुलूम आहे, हा अन्याय. अन्याय अरे हराम पाटलाच्या पोरा दया अन्यायाच्या गोष्टी तू आम्हाला शिकवतोस. हे बघ, तुझा जर तुला जीव प्यारा हवा असेल ना तर मी काय विचारा सरळ सरळ होते. बोल. 3 वर्षापूर्वी माझी वहिनी शिवमंदिरात देवदर्शनाला गेली होती आणि तिथं तू कुणी नाही असं पाहून तिच्यावर बलात्कार केलास, तिचा खून केलास आणि तिचं प्रेत मागच्या विहिरीत टाकून. मला तर काहीच माहित नाही. मोठं बोलू नको खराब थोडा. आणि दुसऱ्या दिवशी त्याला पोस्टमॉर्टम करणार डॉक्टरला 500 रुपये देऊन त्या रिपोर्ट मध्ये काही नाही असं चालू हेच सांगितलं. हे तुला त्या डॉक्टरने सांगितलं? हा हा पहिल्यांदा तो रामपूर डॉक्टर काहीच बोलत नव्हता. शेवटी कांदा रामपुरी आणि गळ्यावर ठेवला तो कसा पटापट बोलू लागला. छान. सगळ्या गावासमोर शिवानीच्या मृत्यूला शिवराज कारणीभूत आहे असं सांगून त्याला हद्दपारीची शिक्षा दिली. अरे तू मला हद्दपारीची शिक्षा दिली होतीस नाही का, विनाकारण. आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून तुला का मृत्यूची सजा देणार. तुम्ही जरा आज करा. अरे त्याचा खून करून तू तुझ्या गळ्याभोवती 5 आवडतो. त्याबद्दल तुम्ही निर्धास्त राहा. मी त्याची सर्व व्यवस्था करू आलो. याला मारल्यानंतर शिवमंदिराच्या खोल दरीत याचं सुद्धा प्रेत टाकून देणार. काय माझे साथीदार बाहेर थांबले. हे बघा, चला चला तुम्ही आराम करा. उभा काय केलंस तू? उभा काय केलंस तू? बापू काय झालं? बापू अरे हे बघ उभाने काय केलं? उभाने आपल्या उभानं. प्रिय भाई त्यास उमाचा अखेरचा नमस्कार. भाई तुला काय लिहू आणि काय नको असं झालंय मला, पण ते लिहिणं भाग आहे. भाई तुम्ही सर्वांनी माझ्यावर खूप खूप माया केली. बापूंनी तर मला मायेच्या वर्षावात न्हाऊ घातलं. आईची उणीव कधी भासली नाही मला त्यांच्या सानिध्यात. तुम्ही शिवराजने माझ्यावर खूप माया केली, पण मी मात्र कृतज्ञ निघाले. आई वहिनीच्या जागी होती माझ्यासाठी. भाई वहिनीच्या मृत्यूला धनेश कारणीभूत असल्याचं जेव्हा मला कळलं ना, मी शिवराजचं तोंडून ऐकलं होतं. त्यावेळी मला अनिवार्य दुःख झालं. शिवराज हद्दपार व्हायला सुद्धा कारणीभूत तो धनेशच आहे आणि मी त्याच्या भावावर एका दुश्मनावर प्रेम करीत होते. त्याची मला आता लाज वाटते रे. तुम्ही सगळी माणसं फार चांगली आहात, पण मी मात्र फार वाईट. घराण्याला कलंक लावणारी कुलट आहे मी. म्हणून बाई त्यांचं प्रायश्चित्त म्हणून मी आता माझ्या साडीचा गळफास करून वरच्या छताला टांगून आत्महत्या केली. आमच्या बापूंना तो आघात सहन होणार नाही. पण बाई तू त्यांची समजूत काढ. ज्यावेळी तू हे पत्र वाचशील त्यावेळी मी या जगात नसेल. माझा निरोप. तुझी दुर्दैवी